नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, नगर परिषद भरती 2023 संदर्भात एक नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये एकूण आलेल्या अर्जांची संख्या, कॅटेगरी वाईज आणि संवर्गनिहाय जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यावरून तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्या पदासाठी आरक्षणनिहाय आणि संवर्गनिहाय किती अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर पहा, ते परिपत्रक आणि त्यातील संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 31 जानेवारी 2024 रोजीचं हे प्रसिद्धीपत्रक आहे. म्हणजे कालचंच हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. त्यामध्ये पहा, महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 संदर्भात. तर आपण सरळ मुद्द्यावर येऊयात. या ठिकाणी पहा, तुमच्या परीक्षेबद्दल माहिती दिलेली आहे की नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नाम निर्देशनाने व सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पहा, 25, 26, 27, 28 ऑक्टोबर 2023 आणि 9, 22, 24 नोव्हेंबर 3 सत्रात TCS कंपनीमार्फत राबवण्यात आलेली होती. यामध्ये पहा, सदर परीक्षेस 13 जुलै 2023 या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 13 जुलै 2023 ते 20 ऑगस्ट 2023 या कालावधीत संचालनालयाच्या या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता, वेबसाईट आहे या संकेतस्थळावर उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची संवर्गनिहाय आरक्षणनिहाय माहिती सोबतच्या प्रपत्र अ मध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे पहा, यामध्ये जे आहे ते संवर्गनिहाय आणि आरक्षणनिहाय संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर पहा, आपण ती माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर पहा मित्रांनो, हा चार्ट त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. सर्व संवर्गासाठी या ठिकाणी माहिती जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपण या चार्टनुसार माहिती जी पाहणार आहोत. तर पहा, अगोदर आपण एक चार्ट समजून घेऊ आणि त्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट हा घेऊ शकता. तर यामध्ये पहा, महाराष्ट्र म्युनिसिपल इंजिनिअरिंग सर्व्हिस सिव्हिल, तर सिव्हिलसाठी आलेल्या अर्जांचा हा तक्ता आहे. त्यामध्ये जो उभा कॉलम आहे पहिल्या नंबरचा तो समांतर आरक्षणाचा आहे. म्हणजे या ठिकाणी आहे ही जी आडवी लाईन आहे ती तुमच्या कॅटेगरीची आहे आणि उभी लाईन जी आहे ती आहे समांतर आरक्षणाची. तर यामध्ये पहा, ग्रँड टोटल हा टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन आहेत. तर आपण एक एक कॅटेगरी पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम पहा, VJA यामध्ये 1322 अर्ज आलेले आहेत. त्यानंतर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे EWSमध्ये आलेले आहेत 3720 अर्ज. त्यानंतर NTB साठी आलेले आहेत 1000 अर्ज. त्यानंतर NTC साठी आलेले आहेत 1578. त्यानंतर NTD आलेले आहेत 1152. त्यानंतर ओपन म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीसाठी आलेले आहेत 6704. त्यानंतर OBC साठी आलेले आहेत 9827. त्यानंतर शेड्यूल कास्ट म्हणजे SC कॅटेगरीमध्ये आलेले आहेत 5623. त्यानंतर STमध्ये आलेले आहेत 1942. त्यानंतर SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास त्यामध्ये आलेले आहेत 616 आणि टोटल रिझर्व आहेत 26780. म्हणजे या ठिकाणी तुम्ही चार्ट समजून घ्या. एक टोटल रिझर्व म्हणजे रिझर्व कॅटेगरीसाठी आलेले अर्ज आणि त्यानंतर टोटल ग्रँड म्हणजे ओपन आणि प्लस रिझर्व हे दोन्ही कॅटेगरी पकडून टोटल अर्जांची संख्या ही आहे. म्हणजे 33484 हे एकूण अर्ज आलेले आहेत. त्यापैकी 26780 अर्ज जे आहेत ते राखीव कॅटेगरीसाठी आहेत आणि ओपनसाठी पहा, या ठिकाणी 6704 हे अर्ज ओपनसाठी आलेले आहेत आणि ओपनची आणि राखीवची जर तुम्ही टोटल केली तर एकूण टोटल ही 33484 इतकी होते. तर यामध्ये पहा, ही संपूर्ण माहिती जी आहे ती देण्याचा त्यांनी दिलेलीच आहे. तुम्ही जी डिटेल आहे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्या पदाची माहिती तुम्ही पाहू शकता. हे आपण सिव्हिलचं बघितलेलं आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल यावरून तुम्हाला त्या पदासाठी कॉम्पिटिशन किती आहे किंवा त्या पोस्टसाठी कॉम्पिटिशन किती आहे किंवा तुमच्या कॅटेगरीमध्ये आलेले अर्ज किती आहेत ही संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर पहा, हे सिव्हिलसाठी आहे. यानंतर तुम्ही याचाही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्हाला संपूर्ण PDF जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्यावर टेलिग्रामचं चॅनल आहे आणि त्या टेलिग्रामच्या चॅनलवर ही आपण अपलोड केलेलीच आहे. तुम्ही जाऊन डाउनलोड ती करून घेऊ शकता. तर पहा, यानंतर दिलेलं आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सर्व्हिस. त्यानंतर पहा, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वॉटर सप्लायचे आहे. त्यानंतर हे पहा, ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस. त्यानंतर टॅक्सेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन. त्यानंतर फायर सर्व्हिस.
त्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर सर्व्हिस. तर पहा ही टोटल 9 पेजेसची PDF आहे. याचे तुम्ही स्क्रीनशॉट जरी घेतले तरी चालतील आणि नाही तर मग लिंक दिलेलीच आहे, त्यावर जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.